माझं नाव विजय पांडुरंग शेत. माझं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे डिग्री झाले इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये. ठीक आहे. मी 2012ला पासआउट आहे. गेली 7 वर्ष आपण या बिझनेस क्षेत्रात उतरलो आहे. त्याच्या आधी मी पण एक नोकरीच करत होतो. ठीक आहे. आणि उद्या सध्या करंटली मी इथे राहतो 1-1.5 वर्ष झालं. बाकी माझं जन्म शिक्षण सगळं मुंबईत आहे. ही कंपनी 2019 एप्रिलमध्ये चालू झाली. व्यवसाय सुरू करताना तुम्हाला म्हणजे आयडिया कल्पना कशी आली? क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये फक्त मल्टीनॅशनल कंपन्या काम करतात बॅच प्रिंटिंग कोडिंग मशीन्समध्ये. भारतात या मशीन कोण बनवत नाही आहे. मी एका मल्टीनॅशनल कंपनीसाठी काम करत होतो. गोवा राज्य माझ्या अंडर होतं जेव्हा मी काम करत होतो. मग तेव्हा त्या मल्टीनॅशनल कंपनीकडून मशीनी घेतल्यामुळे भारतात काय काय चॅलेंजेस येतात, छोट्या छोट्या उद्योजकांना ते फेस किती करावे लागतात. मग त्यावर आम्ही थोडा अभ्यास केला आणि हे स्वतः कसं चालू करता येईल, याला इन्व्हेंटरी काय लागते, पैसे किती लागतात, फंड काय लागतो, मार्केटिंग काय लागते, याचा सगळ्याचा अभ्यास आमचा 2015पासून चालू होता. 15 ते 17 वर्षापासून 15 ते 2017पर्यंत त्याचा अभ्यास चालू होता. मेनवेल आपण त्या क्षेत्रात काम पण करतो, नोकरी पण करत होतो. आणि 2018पासून आम्ही मग सेटअपला तयारी केली आणि 19 आपण स्टार्ट केलं. टू बी ऑनेस्ट कोणाचं नाही आहे, हे सगळं होलसेल माझंच आहे. म्हणजे इवन दो मी माझ्या घरातून पण याच्यासाठी कधी 1 रुपया घेतलेला नाही आहे. मी माझ्या नोकरीतूनच तो फंड गोळा केला. माझ्या नोकरी करतानाच्या कॉन्टॅक्टमधूनच मार्केटिंग केली आणि माझ्या नोकरीतूनच मी त्या मशीनची सर्व्हिसिंग शिकलो. सुरुवात जेव्हा झाली तेव्हा फक्त मी एकटा होतो. मग हळूहळू एक स्टाफ घेऊन आता आपल्याकडे 15 जणांचा स्टाफ आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातूनच माझा जन्म झाला आहे. सो मला काही बॅकग्राऊंडला माझ्याकडे काही बिझनेस बॅकग्राऊंड नाही आहे. माझ्या पण फॅमिलीमध्ये मी पहिलाच उद्योजक आहे. माझ्या फॅमिलीमध्ये किंवा पूर्ण माझ्या पाहुणे मंडळीमध्ये सुद्धा. आणि सक्सेसफुल नाव आपलं इंडस्ट्रीमध्ये आहे महाराष्ट्रात. या क्षेत्रात आपलं अग्रगण्य नाव घेतलं जातं. अशी मोठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये आपली छबी आहे. आणि आपण इव्हन दो ही कोणाच्या पाठिंब्याने किंवा कुठल्या दुसऱ्या कंपनीचा फ्रँचाईज घेऊन केलं नाही आहे. ते आपण स्वतः ब्रँड स्वतः एस्टॅब्लिश केलं आहे, याचा आपल्याला जास्त अभिमान आहे. मला एखादा कठीण निर्णय किंवा रिस्क घेताना तुम्ही कशाचा विचार करता? स्टार्ट करत होतो त्यावेळी मी नोकरी पण करत होतो. पण त्यावेळी साधारणतः 25,000 रुपये मला पगाराची नोकरी चालू होती. महिना 45,000 मला इंडियन सॅलरी होती. आणि कंपनीचा मी बाजूला सेटअप चालू ठेवलाच होता. मी नोकरी करत तो सेटअप बघत होता. मग कंपनीकडून जेव्हा कंपनीचा त्यावेळी टर्नओव्हर होता महिन्याचा 1,00,000 रुपये. मग त्यातून मला मिळणारा इन्कम फक्त 30,000 होता. मग त्यावेळी थोडं चॅलेंजिंग होतं की हातातली 25,000ची नोकरी सोडून हे 30,000चा उद्योग करावा की 25,000ची नोकरी ठेवावी. तो निर्णय घेताना थोडासा मला कठीण काळ होता की 25,000 मी उद्या नाही म्हटलं की उद्यापासून तो माझा इन्कम 0 झाला. तर तो निर्णय थोडा मला टफ गेला. बाकी मग हळूहळू सगळे चॅलेंजेस आपण ॲक्सेप्ट करतच गेलो. एकदा उतरलो की मग मागे बघितलं नाही. बोला मार्केटमध्ये घ्यायला गेला, समजा एखादा खाद्यपदार्थ घ्यायला जावा किंवा फार्माचं औषध घ्यायला जावा किंवा तुम्हाला घरासाठी लागणारे गार्डन पाईप घ्यायला जावा, तर करून ठेवायचं स्टॉक, पूर्ण गोडाऊन भरून ठेवायचं. आणि आपल्याकडून आता सध्या आपल्याला हे कॅप वगैरे दिलेले आहेत की त्यांना पण परमनंट मार्केटला जायचं आहे. कारण इंडियाचा कसं त्याला कॉस्ट पण जास्त आहे. हे तर कसं याला खाली जसं आपण झाली मेकअप वगैरे काय काय लागतं तर त्याला काही लागत नाही. तेव्हा एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे कस्टमरसाठी आणि एकदा ती केली की परमनंट त्याला होऊन जाते. म्हणजे त्या आपल्या इंडियामेंटला कसं त्यांची कॉस्ट रिंग घ्या, मेकअप घ्या, वॉल सोल्युशन घ्या, त्याला तसं नाही. ह्याला जे आहे आपलं हा आपला सोर्स झाला, हा गॅलो आपला डिस्प्ले, त्याला इकडे पॉवर सप्लाय वगैरे असतो ते ह्या त्याच्यामध्ये आहे. हे पॉवर सप्लाय युनिट आहे आणि तो आहे तो चिल्लर. तो काय करतो त्यामध्ये आपण पाणी असतो, फिल्टर पाणी असतं आपलं आवडतं. तो काय करतो आणि माझी 2 ट्युबिंग लावलेलं आहे. पाणी घेतो आणि परत टाकतो. म्हणजे घ्यायला करायला लागतो. तुम्ही जसं आम्हाला बघा बघतो फक्त ऍडजस्ट करायचं. प्रेशर काय काय लेखा तुमच्यापैकी कोण पुढे बघणाऱ्या मुली होत्या ना